सातारा पंचायत समितीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर सभापती उपसभापती पदाची निवड आज इथं पार पडली आहे। भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत सातारा पंचायत समितीमध्ये सातारा तालुक्यातील सर्व मतदारांनी विश्वास ठेवलं होतं आणि त्याच याच्यावर आज सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सर्वांची चर्चा मी केली। कोण कोण इच्छुक आहे हे सगळ्यांची चर्चा करून सभापती पदाची जबाबदारी ही महेश गाडे यांना आपण भारतीय जनता पार्टीनं सुपूर्द केली आहे। त्याचबरोबर उपसभापती पदाची जबाबदारी सौ सुषमा गणेश जाधव या आपल्या काशीच्या ज्या सदस्य आहेत यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिली आहे आणि दोन्ही सभापती उपसभापती आणि आमचे सर्व सदस्य हे तालुक्याच्या आपल्या मतदारसंघाच्या आपल्या गावाच्या आपल्या जो पंचायत समितीचा गण आहे ते सर्व गणाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतील। जे मी असं म्हणणार नाही की आमचे कट्टर कोण विरोधक आहेत, पण जे इतर याच्यातनं पण निवडून आलेले सदस्य आहेत मला त्यांची पण विनंती की त्यांनी पण आमच्याबरोबर यावं आणि तालुक्याच्या याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं। त्यांनी पण चर्चेची भूमिका घेतली असती किंवा ते पण जर चर्चा करायचं दिलं आपण त्यांच्याशी पण चर्चा करून काही ना काही तर मार्ग काढला असता, पण दुर्दैवानं ती चर्चा काही होऊ शकली नाही। पण आपल्याला काय तालुक्याचा विकास आपल्याला महत्त्वाचा आहे, संघर्ष आपल्याला काही करायचा नाही। ठीक आहे, निवडणुका असतात, प्रचार होतो, आरोप प्रत्यारोप होतात, थोडाफार संघर्ष होतो, पण आता ते संपलेलं आहे। आता आपल्याला 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, त्यामुळे त्या सदस्यांनी पण बरोबर यावं आणि महायुतीमधले पण सेना असेल जे सदस्य आहेत जरी आपण वेगळं वेगळं लढलो असेल तर त्यांनी पण बरोबर यावं ही माझी त्यांना पण विनंती।